मग 27,000 आले काय राव की फोन लावून पहा सापडतील का येऊ क्या जाते रहो माना अनुदान देतात पावणे 4 हाँ हाँ टाइम लगा थोड़ा मार एवढं बस द्या ना हाँ एवढं आपली कशी खेळती तुम्ही देईल मला चला फिरते रहा ओ फिरते करा लांब रे लांब थोडा चलो हात सोडू नको जाईल बुडून पुढचं काही खाता आले आहे ना बोल ना एवढं चालेल बरोबर पुरे आख याला घर का मारू
विखरणी मुक्कामी लागणारे मंडळी 11 जानेवारी 1977 साली उत्तरेकडे एक वादळ आलं होतं आणि या वादळानं महाराष्ट्रात थैमान घातला होता. कुणाची जोडे कळेना आणि कुणाला 5 मिनिटाच्या वर टिकू देईना. सुंदर कुस्ती. कुठल्या पैलवान विजय झाल्या? मनवा साईनाथ गिरगे यांच्याकडे सराव करतो. विजय आरोळी झाल्या. कुणाची जोडे कळेना आणि कुणाला 5 मिनिटाच्या वर टिकू देईना. केसरी वर्तमानपत्रात त्यानं स्वतः मुलाखत दिली म्हणे महाराष्ट्राचा शेवटचा बुरुज लढतोय आणि त्या बुरुजाचं नाव म्हणे हरिश्चंद्र विराजा. बेळगाव मुक्कामी कुस्ती लागली. कुस्तीला पंच होते हिंद केसरी मारुती भाऊ माने आणि कुस्तीला सुरुवात झाली. पंढर डावावर बिराजदार बाबानं उत्तरेकडचं वादळ थोपवलं होतं. हरिश्चंद्र विराजा महाबली सत्पालच्या छातीवर बसले. त्याच हरिश्चंद्र विराजदार बाबाची पांढऱ्या हत्तीवर मिरवणूक काढली मध्ये. हा असा देदीप्यमान इतिहास हरिश्चंद्र विराजदार बाबाचा. 1969 ला महाराष्ट्र केसरी झाले. दादूबाबा चौगुलेला अंतिम कुस्तीत मारलं आणि 1970 चे रुस्तुमे हिंद आणि 1972 चे राष्ट्रकुल स्वर्ण पदक विजेते हरिश्चंद्र बिराजदार. गोकुळवंत तालीम पुणे. त्यांनी तो स्वीकारा असं मी त्यांना विनंती करतो. छोटेखानी छोट्या गावातून छोटासा सत्कार आहे आमचा, पण प्रेमाचा आहे. तो सत्कार स्वीकारा अशी तुम्हाला मी विनंती करतो. अनेक आजी माजी वस्ताद ज्यांनी एकेकाळी याच मैदानात 2 हात केले असे कुणी वस्ताद असतील तर कमिटीशी संपर्क करा. आम्हाला कळवा. त्यांचा यथोचित सन्मान. कुठले पैलवान? नांदूरकोंडा विखरणी वाघमोडे घराण्याचा 500 रुपया. ज्ञान म्हटलं का ज्ञानबान, भक्ती म्हटली की नामदेव आणि वैराग्य म्हटलं का तुकोबा आणि कुस्ती म्हटली की हिंद केसरी गणपत अंडरकर आबा. अशी तेरी पट्ट्याला लागला. हे बघा आतपळे आणि बोचरे अशी कुस्ती पहा. लक्ष द्या कुस्तीवर. हे बघा कुस्ती बघण्यासारखी 1000 रुपये कुस्ती नवनर वाघमोडे यांनी जोडली. पहा डोळ्याच्या पार न पिटणारी कुस्ती आहे. डोळे सवडीने मोठा.